नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कोणत्या राज्यात नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकदर्पण करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गोवा या राज्याचे नौसेना युद्ध महाविद्यालयाचे लोकदर्पण करण्यात आलेले आहे आणि ते कोणाच्या हस्ते झालेले? केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळालेला आहे? महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सांगली या राज्याला. नेक्स्ट प्रश्न आहे, संरक्षण यंत्रणातील व नवे कल्पना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? संरक्षण यंत्रातील नवे कल्पना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आदित्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकीय भाषेत WWW चे अर्थ काय आहे? संगणकीय भाषेत WWW चे अर्थ काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए वर्ल्ड वाईड वेब हे अर्थ आहे संगणकीय भाषेमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते? कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लोकल एरिया नेटवर्क. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 545 सदस्य असतात भारतीय लोकसभेमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे? लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश या राज्याला लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 44वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी रहितवारी पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनलेले आहे? काय झालेले मित्रांनो, तर केंद्र बनलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मुंबई शहर हे 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील आंदोलनाचे शहर बनलेले आहे. मुंबई हे शहर. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतात ब्रिटिश काळात पहिले भारतीय हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सप्टेंबर 1946 मध्ये स्थापन झालेले आहे भारत ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी दुसरे बाजीराव यांनी 1802 मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डिफेन्स क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी व्ही रा शिंदे यांनी डिफेन्स क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 3214 किमीचा विस्तार आहे उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत विस्तार. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागू आहे? भारताची जमीन सीमा कोणत्या
देशाला लागू आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि म्यानमार आणि भूटान या राज्याला जमीन सीमा लागू आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले साखर कारखाना इसवी सन 1920 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कुठे उभा राहिला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी हरेगाव या ठिकाणी 1920 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला कारखाना उभा राहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार टिंबटिंब नदीपासून तर टिंबटिंबपर्यंत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार टिंबटिंब नदीपासून तर टिंबटिंब नदीपर्यंत आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दमणगंगा आणि तेरेखोल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार दमणगंगा नदीपासून तर तेरेखोल नदीपर्यंत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गंगा व ब्रह्मपुत्र यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते? गंगा व ब्रह्मपुत्र यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मेघना. गंगा व ब्रह्मपुत्र यांची संयुक्त जलधारा मेघना या नावाने ओळखली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे ग्राम पातळीवर महसूल विषयक कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे पद कोणते? ग्राम पातळीवर महसूल विषयक कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे पदनाम कोणते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी तलाठी. ग्राम पातळीवर महसूल विषयक कार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याचे पद हे तलाठी असते. नेक्स्ट प्रश्न आहे देवधर चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? देवधर चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे देवधर चषक. नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते बोधवाक्य मुद्रित करण्यात आलेले आहे? भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते बोधवाक्य मुद्रित करण्यात आलेले आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सत्यमेव जयते वाक्य मुद्रित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनाचे मुख्यालय कुठे आहे? WHO जागतिक व्यापार संघटनाचे मुख्यालय कुठे आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जिनेव्हा येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालीलपैकी आजाराचा धोका संभवतो? वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजाराचा धोका संभवतो? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मधुमेह व हृदय विकार हा आजार संभवतो वजन वाढ आणि लठ्ठपणामुळे. नेक्स्ट प्रश्न आहे रात आंधळेपणा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अ जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा हा आजार होत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जातात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंब हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. टिंबटिंब हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए निकोटीन. निकोटीन हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी असे म्हणतात? मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी असे म्हणतात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पांढऱ्या रक्त पेशींना मानवी शरीरातील संरक्षण पेशी असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळतात? मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी कार्बन. कार्बन हे मानवी शरीरातील सर्वात मोठे द्रव्य आढळतात.
नेक्स्ट प्रश्न आहे मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए 1 मानवी गुणसूत्रामधील एक जोडी लिंग गुणसूत्राच्या असतात. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गोवर हा आजार संसर्गजन्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी चेतना संस्था अभ्यास या विषयाशी निगडीत आहे न्यूरोलॉजी. नेक्स्ट प्रश्न आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पुणे येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील पहिले बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? भारतातील पहिले बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबई अहमदाबाद. भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई अहमदाबाद या शहरांना जोडणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी महात्मा गांधी यांना भारतरत्न किताब मिळालेला नाही. रतन टाटा, लता मंगेशकर आणि अब्दुल कलाम यांना मिळालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए अप्पासाहेब धर्म अधिकारी यांना 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो 2023चा कोणाला मिळालेला आहे नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहे. नेक्स्ट प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये खालील ठिकाणी प्रस्तावित आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए हिंदू मिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये हिंदू मिल या ठिकाणी प्रस्तावित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो स्मृती दिनानिमित्त. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहे. ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहे? ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी शंभूराजे हे ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मुंबई इंडियन्स या टीमने जिंकलेली आहे महिला IPL 2023. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पोलीस महासंचालक हे दलातील सर्वोच्च पदक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए KP बक्षीस समिती हे नेमण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती? आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणले? नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दक्षिण आफ्रिकाकडून आणलेले आहे 12 चित्ते.
नेक्स्ट प्रश्न आहे भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नागपूर या जिल्ह्यामध्ये झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023चे मुख्य अतिथी होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी इजिप्त या देशाचे. नेक्स्ट प्रश्न आहे LICचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? LICचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सिद्धार्थ मोहिते हे LICचे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे हे कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कारापुरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कारापुरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गुजरात या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हंटर कमिशनद्वारे 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारतीय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी साम्राज्यवादी. नेक्स्ट प्रश्न आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विधान परिषद हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असतात. नेक्स्ट प्रश्न आहे पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो. नेक्स्ट प्रश्न आहे नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगरमध्ये नाथसागर धरण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 2000. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांगा आहे? खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांगा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी काराकोरम हे पर्वतरांगा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कृषी क्षेत्रातील पीत पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे? कृषी क्षेत्रातील पीत पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी तेलबिया उत्पादन या पीत क्रांतीशी निगडीत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ कुठे आहे? संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पैठणमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे एकलहरी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल ॲसिड कोणते? आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल ॲसिड कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सॅन्ट्रिक ॲसिड. आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल ॲसिड हे सॅन्ट्रिक ॲसिड आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पितळ हे संमिश्र कोणत्या धातूने बनवलेलं आहे? पितळ हे संमिश्र कोणत्या धातूने बनवलेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए तांबे व जस्त यापासून पितळ हे संमिश्र बनवलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे राज्य परिवहन महामंडळ ST बस प्रवास महिलांना तिकीट दरात टिंब सवलत नुकतीच जारी झालेली आहे. राज्य परिवर्तन महामंडळ ST बस प्रवासात महिलांना तिकिटात दरात टिंब सवलत नुकती जारी झालेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 50%. राज्य परिवहन महामंडळ ST बस प्रवासात महिलांना तिकीट दरात 50% सवलत नुकती जारी झालेली आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पुणे शहर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी 2022 व 23 वर्षासाठी देशभरातील किती कलाकारांची निवड करण्यात आलेली आहे? संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी 2022 व 23 वर्षासाठी देशभरातील किती कलाकारांची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 92. नेक्स्ट प्रश्न आहे, सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरलेले आहे? सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पहिले. सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुडचा पुरस्कार प्राप्त करणारे हे पहिले भारतीय नागरिक ठरलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पंतप्रधान. भारताचे केंद्रीय कॅबिनेटचे बैठकीचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्ष असतो. लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्ष असतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्काला मूलभूत हक्कमधून वगळण्यात आलेले आहे. टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 44वी घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कमधून वगळण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अकोलामध्ये. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोलामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते? आझाद हिंद सेनेची हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सिंगापूरमध्ये. आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार हे सिंगापूरमध्ये स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट प्रश्न आहे, 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, गोविंद विठ्ठल कुंटे यांनी 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, पांढऱ्या हत्तीचा देश असा कोणत्या देशाला म्हणले जातात? पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, थायलंडला. पांढऱ्या हत्तीचा देश हा थायलंडला म्हणले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, जिल्हा अधिकारीकडे देत असतात नगर परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा. नेक्स्ट प्रश्न आहे, बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अमेरिका. बेसबॉल हा खेळ अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे? ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मुंबईमध्ये. ऑगस्ट क्रांती मैदान हे मुंबईमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखले जातात? भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, ब्रह्मपुत्र नदी ही भारतातील तांबडी नदी म्हणून ओळखले जाते.
नेक्स्ट प्रश्न आहे, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जयप्रकाश नारायण यांनी केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करणारा पहिला भारतीय राजकर्ता म्हणजे टिंबटिंब होय. इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करणारा पहिला भारतीय राजकर्ता टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हैदराबादचा निजाम यांनी इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करण्याचा पहिला भारतीय राजकर्ता आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भोर. वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान भोर या तालुक्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे? खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जीमेल ही वेबसाईट सोशल मीडिया वेबसाईट नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे? खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी लेझर प्रिंटर हे सर्वात वेगवान प्रिंटर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डांगा खोकल्यासाठी कोणते लस टोचली जाते? डांग्या खोकल्यासाठी कोणती लस टोचली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए त्रिगुणी लस डांग्या खोकल्यासाठी टोचली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाले? राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1992 मध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेले आहे. प्रश्न आहे, भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कर्करेखा. भारताच्या माध्यमातून ही कर्करेखा जात असते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 2.42% म्हणजे 2.42%. प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गुजरात या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे. प्रश्न आहे, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले जोरवे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए संगमनेरमध्ये. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण संगमनेर या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जैनच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आगमसूत्र. जैनच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब ठिकाणी झाले आहे. दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब येथे झालेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आसाई. दुसरे इंग्रज मराठा युद्ध आसाई या ठिकाणी झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्लासीची लढाई. प्लासीची लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
पुण्याजवळ हिंगणे हे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? पुण्याजवळ हिंगणे हे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम सुरू केलेले आहे. हिंगणे पुण्याजवळ येते. नेक्स्ट प्रश्न आहे श्रावणबेळगोळ हा तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? श्रावणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विधिगिरी या पर्वतावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 निकोबार. इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे परभणी क्रांती काय आहे? परभणी क्रांती काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भेंडीचा एक प्रकार आहे परभणी क्रांती. नेक्स्ट प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील पीक कोणते? रायगड जिल्ह्यातील पीक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भात हे रायगड जिल्ह्यातील पीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही. कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यातून जाते. नेक्स्ट प्रश्न आहे सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी 1848 ते 1856 या दरम्यान राज्य खालसा केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कचनेरमध्ये आणि ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थवेद या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीत कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदी. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे आणि ती पाकिस्तानमध्ये आहे मित्रांनो हडप्पा संस्कृती. नेक्स्ट प्रश्न आहे राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्र NLU मध्ये कुठे आहे? राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वाई. सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो वाई. तिथे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्याची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 78 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद असते. नेक्स्ट प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा अधिकारी. जिल्हा अधिकारी हा गटात बसणारा शब्द नाही आहे. आमदार, खासदार, मंत्री हे तिन्ही पण मंत्रिमंडळाचे हे असतात मित्रांनो, आणि जिल्हा अधिकारी हा एक अधिकारी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होतो? ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 SMPT. मित्रांनो, तुम्हाला याचा फुल फॉर्म माहीत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विजय केळकर हे 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंबवी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. टिंबटिंबवी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 73वी. 73वी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा फुले यांचा जन्म टिंबटिंब ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म टिंबटिंब ठिकाणी झाला. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा या जिल्ह्यामध्ये. महात्मा फुले यांचा जन्म सातारा या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुरत. काँग्रेसमध्ये फूट सुरत या अधिवेशनात पडलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राधानगरी. दाजीपुरा अभयारण्य हे राधानगरी या तालुक्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये. कस्तुरी मांजर महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. नेक्स्ट प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नमन. रत्नागिरी जिल्ह्यात नमन हे लोककला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. प्रश्न आहे, जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झालेली आहे? जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी तुर्की या देशामध्ये सर्वात जास्त टक्क्याने वाढ झालेली आहे लोकसंख्या श्रीमंत लोकसंख्येच्या. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे? भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी दुसरा देश आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रासबिहारी घोष हे 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे, नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी
कृष्णा नदीवर. नागार्जुन सागर प्रकल्प हे कृष्णा नदीवर वसलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब म्हणतात. संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आख्यात. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे लोकसभा सभापतीचा आपला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभा सभापती आपला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी उपसभापती यांच्याकडे आपला राजीनामा देत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालेला होता? कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सेनापती बापट यांचा जन्म झालेला होता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी. नेक्स्ट प्रश्न आहे बावनकशी सुबोध रत्नाकर काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली होती? बावनकशी सुबोध रत्नाकर काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सावित्रीबाई फुले यांनीही या ग्रंथाची रचना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? बरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए बिहार या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नीति आयोग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना केंद्रीय हिंदी समिती राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीति आयोग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्रीय हिंदी समिती राष्ट्रीय एकता परिषद पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी पंतप्रधान हे असतात. नेक्स्ट प्रश्न आहे सन 1854चा ऊंटचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? सन 1854चा ऊंटचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी शिक्षण या विषयाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे एक बीजपत्री नसलेली वनस्पती सांगा. एक बीजपत्री नसलेली वनस्पती सांगा. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वाटाणा. नेक्स्ट प्रश्न आहे टिंबटिंबमुळे दुधाचा रंग पांढरा असतो. टिंबटिंबमुळे दुधाचा रंग पांढरा असतो. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी केसिन. केसिनमुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो. नेक्स्ट प्रश्न आहे पहिल्या दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता? पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लॉर्ड ट्रिटन यांनी पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये भरवलेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जयपूरमध्ये. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे जयपूरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे? पुढीलपैकी कोणती वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चांदबिबीचा महाल हा वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी पितळखोरे ही सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1901 मध्ये झालेली आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात. नेक्स्ट प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही? पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी व्यापार या क्षेत्रात समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे खाऱ्या पाण्यातील मासेमारी अग्रेसन असलेले प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गुजरात राज्य. खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसन असलेले प्रथम क्रमांकाचे राज्य हे गुजरात आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही संसदेमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्याचा रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्याच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गट विकास अधिकारी. नेक्स्ट प्रश्न आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिली विदेशी ग्रीन हायड्रोजन जल मार्गाचे उद्घाटन केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जल मार्गाचे उद्घाटन केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी तामिळनाडू.